ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातून झालेल्या शालार्थ घोटाळ्यात बनावट आदेश तयार करून त्यावर उपसंचालकांची स्वाक्षरी घेण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या संशयित प्रशांत तुकाराम वाडिले राहणार धुळे याला नाशिक रोड न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। वेगवेगळ्या शिक्षण संस्थेतील कित्येक जणांना बनावट शालार्थ आयडी मिळवून देण्यासाठी कोट्यावधी रुपये उकडले आहेत। त्यानुसार वाडिले हा प्रत्येकाला 20 ते 25 लाखात शालार्थ देत असल्याची माहिती तपासात समोर येत आहे। शालार्थ घोटाळ्यातील दुसऱ्या गुन्ह्यात 1100 पानांचे दोषारोपपत्र विशेष तपास पथकाने एसआयटी नाशिक रोड न्यायालयात दाखल केल्यानंतर खटल्याला सुरुवात झाली आहे। या गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित वाडिले धुळ्यात असल्याचे समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार पथकाने त्याला शनिवारी अटक केली। ट्रान्सलेट रिमांड घेत नाशिकमध्ये आणल्यावर त्याला रविवारी नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले। या गुन्ह्यात राज्य शिक्षण मंडळाचा सेवानिवृत्त अध्यक्ष संशयित नितीन उपासनी यांच्यासह तत्कालीन शिक्षणाधिकारी संशयित नितीन बच्छाव भाऊसाहेब चव्हाण यांचा समावेश आहे। एसआयटीच्या तपासानुसार 16 संशयितांविरुद्ध सबळ पुरावे असून आतापर्यंत या गुन्ह्यात उपासनी, ॲडव्होकेट किरण पाटील व राहुल पवार यांना अटक झाली होती। गुन्ह्यानुसार नाशिक विभागातील 441 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बोगस आहेत। बँक डेटेड आदेश दाखवून शासनाच्या तिजोरीतून सुमारे 160 कोटी रुपयांचा अपहार झाला आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।